फक्त शोल्डर हापून दुखतो आहे ना, इथं खूप दुखतो मार आहे ना, त्याच्यानंतर असं पूर्ण. सर आम्ही येऊ का? हो हो चालेल. आणि याच्यानंतर तुम्ही पूर्ण शोल्डर दाखवताय का पूर्ण हात दाखवताय डॉक्टर? नाही, फक्त त्याला सांगितलं ॲक्सिडेंट झालेला दुखतोय फक्त. पेन किलर देता, पेन किलर काही फरकच पडत नाही. मग डायग्नोसिस केलंच नाही नेमकं काय नाही, त्यावेळेस मी एक्सरे केला होता शोल्डर. हो शर्ट पण येतो. काम काय असतं माझं मॅकेनिक काम, हार्ड काम आहे. हो हार्ड. वर्षभर काहीच झालं नाही मला, थंडीची पाळायला लागली जास्त. ॲक्सिडेंट कार होती, 1 वर्ष कंप्लीट झाला, 29 डिसेंबरला झालं. बने आणि आता डोकं तिकडे मांडी करून बसा. त्याच्यामध्ये इंजुरी आहे पुन्हा फालतच होतो. तो पण माझ्याकडे तोंड करू. तुम्ही शोल्डरवरती मरेपर्यंत जरी ट्रीटमेंट घेत बसले फरक पडणार नाही. त्याचं मेन कारण काय आहे, तुमचा ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला तो इथून हा जो झटका बसला तो इथपर्यंत गेला. अच्छा. तो झटका इथपर्यंत गेल्यामुळे इथे C4-5 C5-6 मध्ये गॅप पडला. म्हणजे या ठिकाणी जी डिक्स असते ती वरून खाली सरकते. अच्छा. पण त्याचा तुम्हाला एवढा जास्त काही त्रास नव्हता, फक्त चमक भरणं, उसाण भरणं किंवा मान भरल्यासारखी वाटणं, याच्या पलीकडे काही त्रास नाही. पण आता काय झालं, याच्याला जे कार्टिलेज आहे ते घसलं गेलं बाहेर. कार्टिलेज जसं जसं बाहेर येईल तशी ही नस दाबली जाईल. आता ही जी नस असते ही नस तुमच्या ब्रेनला, छातीला, पाठीला, शोल्डरला, या हाताला कनेक्ट आहे, पाची बोटांपर्यंत. म्हणून या गोष्टी झोपले, हात जड पडतो, बधीर पडतो, म्हणजे याला कळलं ते रगलं. हीच नस ब्रेनला कनेक्ट आहे. माझं डोकं कधी कधी दिसतं, उठून बसले झोपणं म्हटलं की चक्कर. मान जास्त हल्ली तर जास्त असेल तर होईल, नाही तर हीच नस छातीला कनेक्ट आहे. ही छाती इकडे दुखते. बरोबर. आता शरीराचा एक नियम आहे, दिवसभरात म्हणजे हजारो सेल्स डेट होतात, रात्रीतून परत रिजनरेट होतात. हा नियम तुमच्या ह्या भागाला लागू नये. म्हणून तुमच्या ह्या हाताला जर कळला की तुम्ही हाताला असा झटका द्या, हाताला झटका दिला तर त्याचा परिणाम इथे आणि इथे होतो. झटका देऊन सेल्स डेट होता, टिअर होता, त्याची या ठिकाणी इंजुरी होत गेली. म्हणजे तुमच्या जर दिवसभरात 1000 सेल्स डेट झाल्या तर 1000 सेल्स ऑटोमॅटिक रिजनरेट होतात आणि व्हायला पाहिजे. पण हा नियम तुमच्या ज्या पार्टला लागू नये. म्हणजे 1000 सेल्स डेट झाले तर 500 सेल्स रिजनरेट होतो पर डे. मल्टिपल डेज 500 सेल्स डेट होतो याचं जिथं गॅपमध्ये रूपांतर होतं. हा काही दिवसांनी काही कामाचा नाही. जर तुम्ही आजपर्यंत चुकी काय केली, शोल्डर दाखवत बसले. डॉक्टर म्हणतील याची झीज झाली, गॅप पडला, फ्युजन शोल्डर झालं, सांगितलं असेल ना तर काहीच बोललेलं मला नॉर्मल. या गोष्टी MRI एक्सरे दिसत नाही, MRI मध्ये दिसत. सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये प्रॉब्लेम नाहीच आहे, प्रॉब्लेम आहे इथे. याच्याने याच्यात आणि याच्यात इंजुरी तयार होते. एक तुमचा ऑर्गन, एक पार्ट डॅमेज होतोय. असं याला म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलायसिस. याचा सर्वायकल स्पाईनचा MRI केला त्याची स्पष्ट होईल. तुम्हाला इथपर्यंत जायला अजून भरपूर वेळ असतो. हे जेव्हा हात तुमचा निकामी झाला असतो तेव्हा तुम्ही MRI केला असतो. याला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात कव्हर होईल. पण आता सगळ्यात महत्वाचं माझ्याकडे 80% रिकवर होणार. याचं जे लिमिट आहे इथून पुढे तुम्हाला लागू झालं. इथून पुढे तुम्ही लिमिट क्रॉस केलं का हा त्रास तुम्हाला आयुष्यभर परत त्रास देणार. म्हणजे तुम्ही ह्या हाताने 15 ते 20 किलोच्या पुढं वजन नाही उचलू शकत. पुढचे 3 ते 6 महिने या गोष्टी नाही झोपू शकत. उशा 2-2 घेणं, मान मोडणं कायमचं बंद. हाताला झटका देणं, मानेला झटका देणं बंद. खांद्यावर डोक्यावर वजन आयुष्यभर नाही येऊ शकत. जर ह्या चुका केल्या मला परत 1000 परत. याला थर्ड स्टेजच्या आत माझ्याकडे 100% रिकवर होतं. थर्ड स्टेज नंतर याचं ऑपरेशन केलं अजून हे थर्ड स्टेज नाही, आता सेकंड स्टेजच्या रेंजमध्ये. पण याला 1-2 दिवसात होणार, याला 10 दिवसाची प्रोसेस.
पण मेन प्रॉब्लेम इथं राहिला, तुम्ही बघता इथं असं आहे तुम्हाला प्रॉब्लेम तुमचं हेच चुकतं असं. हे मी सिद्ध करून दाखवू शकतो, हे मी सांगितलेलं चुकीचं नाही का, तुमचे पैसे मी भरले एवढी गॅरंटी पण एवढी काही गरज नाही पडत. आणि हे चुका करता तुम्ही डावे कुशी झोपणार, कुशा 2-2 घेणार, मान मोडणार, हाताला झटका देणार, याच्याने ती इंजुरी वाढत जाते. आणि तुम्ही बसता पेनकिलर, कॅल्शियम, मल्टीव्हिटॅमिन खा, याचे हा आजार बराच होतो. मेन तुमचा आजाराचं निदानच नाही झालं, आजार कुठून बरा कुठून येतो. मांडी का नंबर स्प्रे नाही इकडे पडलं बघ थोडं हल्लं का थोडं लक्षात बसलं. नाही सर, कोणालाच नाही. फक्त त्यावेळी एक्सरे काढला तो क्लिअर होता, तर परत काही दाखवायची गरज नाही पडली. क्लिअर होता म्हणजे तो अर्धवटच काढला. मला काय म्हणतात याच्यात प्रॉब्लेम नाहीच आहे तुमच्या, त्याला ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे याच्यात इंजुरी वाढत चालली, डिजीज वाढत चालली. जसं सोपं उदाहरण आहे, व्हील अलाइनमेंट नसलं ते चाक घसत जातं, तसं एकच चाललंय. पण ते चाक घसत चाललंय याचं नॉलेज नसतं नाही, टायर बनवून अलाइनमेंट क्लिअर झाली पाहिजे असं आहे. आयुष्यभर जरी गोळ्या औषध खात बसले शोल्डरवरती, त्याला उपयोग नाही. प्रॉब्लेम सगळ्या पेशंटचा हाच किस्सा आहे. हो ना, फक्त गोळ्या आयुष्यभर खातात, दुखतो कुठं ते. जवळजवळ 99% पेशंटची चुकीची ट्रीटमेंट चालू आहे. आणलं तुम्हाला, तुमच्याकडे आणलं होतं ना, क्लिअर झाली तुम्हाला. गोळ्या खाऊन नाही की ते गुडघ्याचा प्रॉब्लेम होता ना, ते रात्री आठवण आली मला अचानक. सरांना दाखवूनच देऊ. मग तेव्हा तुम्ही दाखवून द्यायचं तेव्हा नव्हतं सर. ओके, असं आहे. तेव्हा होतं पण तेव्हा त्रास होत नव्हता मला. बरोबर आहे, तेव्हा पण आत्ताची गोष्ट मला काय सांगितलं, जसं जसं कार्टिलेज बाहेर येतं, वेन ब्लॉक होते, जसं जसं पार्टनचा डॅमेज होतं तसं मला त्रास होतो. अच्छा, जोपर्यंत तुमची वेन ब्लॉक नसते तोपर्यंत मला जास्त त्रासच होणार असं. आता इकडे जास्त त्रास होईल तुम्हाला अजून माहिती नसेल. होतो नव्हतं कमरेचे सगळे टाईट आहे. हिच्या मुंगे पण निघाले चढलं मग येतात.